अध्यात्म आणि भक्तीचा एक अनोखा संगम आज पुंतांबा येथील श्री गंगागिरी महाराज आश्रमात पाहायला मिळत आहे. आज सकाळी 9 वाजेनंतर अतिशय मंगलमय वातावरणात त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे पूजन करण्यात आले. आश्रमाचे हभप विजय नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, साधू संत आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हे घटस्थापना आणि ग्रंथपूजन संपन्न झाले. पूजनाचा विधी पूर्ण होताच टाळ मृदंगाचा गजर आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर अत्यंत सुश्राव्य अशा भजनाला सुरुवात झाली. वारकऱ्यांच्या अभंग वाणीने आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पुंतांबा परिसरातील वातावरण अतिशय पवित्र आणि प्रसन्न बनले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे सुरू झालेले श्री गुरुचरित्र पारायण. सकाळी पूजाविधी आटोपल्यानंतर पारायणाला सुरुवात झाली. या पारायणासाठी केवळ स्थानिकच नव्हे तर दूरदूरवरून आलेले 60हून अधिक निस्सीम भक्तगण आश्रम परिसरात आसनस्थ झाले आहेत. हातात गुरुचरित्राची पोथी, अंतःकरणात दत्तगुरूंचे आणि स्वामींचे स्मरण करत हे सर्व भाविक अत्यंत शिस्तबद्ध आणि एकाग्रतेने पारायण करत आहेत. या त्रिदिनी सप्ताहात हे पारायण अखंडपणे चालणार असून यामुळे संपूर्ण आश्रमात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि सात्विक लहरी निर्माण झाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली आहे. दिवसभरातील भजनाच्या आणि पारायणाच्या भक्तिमय कार्यक्रमानंतर आज सायंकाळी या सप्ताहातील पहिल्या भव्य कीर्तन महोत्सवाला सुरुवात होणार आहे. हभप विजय नंदगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या रसाळ वाणीतून भाविकांना कथानिरूपण आणि हरिभक्तीचे महत्त्व ऐकायला मिळणार आहे. या कीर्तन सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या संपूर्ण कीर्तन महोत्सवाचे थेट प्रक्षेपण म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट JTV मराठी संस्कार या लोकप्रिय वाहिनीवरून थेट तुमच्या घराघरात पोहोचणार आहे. त्यामुळे देशविदेशातील लाखो भाविकांना घरबसल्या या कीर्तनाचा आणि आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे. निश्चितच धावपळीच्या या युगात मानवी मनाला शांती आणि भक्तीचा मार्ग दाखवणारा हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह पुंतांबा येथील श्री गंगागिरी महाराज आश्रमात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तुम्हीही या भक्तिगंगेत नक्की सहभागी व्हा आणि सायंकाळी JTV मराठी संस्कार वाहिनीवर कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यायला विसरू नका.